तर जिल्हाधिकारी महाशयांनी त्यांना 5 घंटे वेळच दिला नाही। जर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्याला वेळ नाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही, विरोधी पक्ष नेत्याला वेळ नाही, विरोधी आमदारांना वेळ नाही, सत्ताधारी आमदारांना वेळ नाही, आणि राहिलं ज्यांना लोकसेवक म्हटलं जातं अशा जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नसेल तर मला वाटतं आम्ही त्या दिवशी विहिरीच्या बाहेर येऊन चूक केली की काय। जर तुम्हाला झलकच बघायची असली तर परवा दिवशी दाखवून देऊ। इथं बाजूला 60 फूट कोरडी विहीर आहे, त्या विहिरीत आमचे जवान पटापट उड्या मारतील आणि तुमच्या खुर्ची खाली कसा जाळ नाही निघत मी ते पाहतो। सोमवार लक्षात घ्या कलेक्टर साहेब, आणि एकदा आमचा मार्ग काढा। जर आठवडाभरात प्रश्न मार्गी नाही लागला तर येणाऱ्या सोमवारपासून बेमुदत जिल्हा बंद आंदोलन हाती घेतलं जाईल। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला आज 65 दिवस उलटलेत। परवा जिगरबाज शेतकऱ्यांनी आंदोलन कशा पद्धतीने पुढे जाईल आणि काय काय होईल याची झलक दाखवून दिलेली आहे शासन प्रशासनाला। पोलिसांना तर हे कळून चुकलंय की आता येणारे 8-15 दिवस त्यांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं या आंदोलनावर। परंतु जिल्हा प्रशासनाची भूमिका पाहता त्यांनी अजून कुठलीच दखल घेतलेली नाही असं मला वाटतं। कारण जेव्हा SDM रामदास दौंड साहेब इथं आले, त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली, आपण शेतकऱ्यांचे पुत्र आहोत असं सांगून तळमळ दाखवली, त्यांच्या स्तरावरील प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं, आणि त्यानंतर आमच्या मागणीनुसार ते जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले लेखी पत्रासाठी। तर जिल्हाधिकारी महाशयांनी त्यांना 5 घंटे वेळच दिला नाही। जर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्याला वेळ नाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही, विरोधी पक्ष नेत्याला वेळ नाही, विरोधी आमदारांना वेळ नाही, सत्ताधारी आमदारांना वेळ नाही, आणि राहिलं ज्यांना लोकसेवक म्हटलं जातं अशा जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नसेल तर मला वाटतं आम्ही त्या दिवशी विहिरीच्या बाहेर येऊन चूक केली की काय असं समजण्यासारखी परिस्थिती आहे। आज या निमित्तानं म्हणजे व्यापाऱ्यांचा तसा शेतकऱ्यांशी संबंध येतच असतो। शेतकरी जगला तर व्यापारी जगला असं नेहमी सर्वजण पवार साहेब असतील, पंचसाहेब असतील सांगतात, आणि ते खरंही आहे। नुसता शेतकरी जागला तर नुसता व्यापारीच जगत नाही, तर हे जे खुर्च्या उभी बसले आमच्या कराच्या पैशातून जिल्हाधिकारी सारखे अधिकारी, तेही सगळेच जगतात। काल एक जर जैन मुनींची जी कविता आहे आम्ही ती ग्रुपवर टाकली, ती जर कलेक्टरनं बघितली तर मग त्यांचं डोकं ठिकाणावर येईल की कुठलाही जीव जंतू पशु पक्षी कुठलाही प्राणी हा फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर जिंदा आहे, हे लक्षात ठेवा। पांचाळ साहेब, जर तुम्हाला झलकच बघायची असली तर परवा दिवशी दाखवून देऊ। इथं बाजूला 60 फूट कोरडी विहीर आहे, त्या विहिरीत आमचे जवान पटापट उड्या मारतील आणि तुमच्या खुर्ची खाली कसा जाळ नाही निघत मी ते पाहतो। सोमवार लक्षात घ्या कलेक्टर साहेब, आणि एकदा आमचा मार्ग काढा। सगळं काही तुम्हीच केले करविलेलं आहे, ते दुरुस्त करा। नसन दुरुस्त करायचं तर एवढी काय जशी आमच्या याला पनोती लावायचं तुम्ही ठरवलंय, तुमच्या मागं 7.5 लागल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। असं म्हणत असतील की आता जलसमाधी आंदोलन झालं पण कुठं समाधी घेतली, बरं जर तुम्हाला वाटत असेल 4-2 जणांनी जीव जावा तर तुमचा जीव ठिकाण्यावर राहील का, हे लक्षात घ्या। जालना जिल्ह्याला तर हे म्हणजे नावलौकिकाला तर साजेसं राहणारच नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठेल आणि सभागृहात फक्त आणि फक्त समृद्धी महामार्गाचा प्रश्न चालेल असं काही आंदोलन आम्ही करून दाखवू। या निमित्तानं सगळ्या संघटनांचं माझं बोलणं झालंय, त्यांची हे मनातून आमच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आहे, त्यांनी तशी जाहीरही केली। या संघटना सोमवारी एकत्र जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत। जर आठवडाभरात प्रश्न मार्गी नाही लागला तर येणाऱ्या सोमवारपासून बेमुदत जिल्हा बंद आंदोलन हाती घेतलं जाईल, आणि त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्यासाठी
जालना जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी ज्यांनी या प्रकल्पात काड्याकुड्या केल्या ते आजी माजी नेते, आणि ज्यांनी हा प्रकरण लोंबकळत ठेवलं ते जिल्हाधिकारी आणि त्यांची मूल्यांकन समिती याला जबाबदार राहील हे या निमित्तानं सांगतो.